वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख अर्थात उद्धव ठाकरे सध्या ॲक्शन मोडमध्ये दिसतायत। आज मुंबईतील विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची बैठक होणार आहे सेना भवनामध्ये। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जाते। सकाळी 11 वाजता सेना भवनात या बैठकीला सुरुवात होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले अनेक दिवस जर आपण पाहिलं तर ठाकरेंचे काही नगरसेवक असू देत किंवा ठाकरेंचे काही महत्त्वाचे शिलेदार आपण म्हणूया, जी ठाकरेंची शिवसेना सोडून वेगळ्या पक्षांची वाट धरताना दिसतात। असं असताना येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या अनुषंगाने होत असलेली बैठक सर्वार्थानं महत्त्वाची मानली जाते। नक्कीच लागवी एकंदर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि अगदी खास म्हणजे मुंबई महानगरपालिका पालिकेची निवडणूक या सर्व अनुषंगाने आज ठाकरेंच्या पक्षाची, ठाकरेंच्या शिवसेनेची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या संपूर्ण गोष्टीवरून हे लक्षात येते की ठाकरे सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहे, ठाकरेंची शिवसेना सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे आणि एकंदर आज सकाळी 11 वाजता सेना भवन इथे ही बैठक पार पडणार आहे। एकंदर अगदी स्थानिक पातळीवरील जे नेते आहेत, जे शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, या सर्वांना स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। एकंदर या संपूर्ण बैठकीमध्ये आज नेमकं काय निष्पन्न होतं, काय चर्चा देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र या संपूर्ण बैठकीमुळे कुठेतरी येत्या काळामध्ये पालिका निवडणूक जी आहे त्यामध्ये ठाकरेंचा फोकस आहे, तो फोकस कायम असणार आहे। त्यामुळे येत्या काळात पक्षाला लागलेली गळती आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी ती गळती थांबवणं, एकंदर त्या जी पक्षासमोर जे आव्हान आहे त्या आव्हानाला कुठेतरी उत्तर देण्याचं काम सध्या या संपूर्ण बैठकीमधून होणार आहे। एकंदर आज ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीत नेमकं काय होतं, काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र ही बैठक 11 वाजता सेना भवन इथे पार पडणार आहे। अगदी अगदी भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।